आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे मऊ लुसलुशीत अगदी पांढरे शुभ्र मऊसूत लोण्यासारखे उकडीचे मोदक बनवणार आहोत। तेही राशनच्या तांदळाच्या पिठापासून बनवणार आहोत। अगदी तोंडात टाकताच नुसत्या सुवासानेच मन तृप्त होईल असे हे उकडीचे मोदक बनवूयात। तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे मी राशनचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता इथे आपण 3 वाटी पिठाची उकड काढणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 वाटी पाणी घेऊन त्यामध्ये किंचित चुटकीभर मीठ, 1 चमचा तूप टाकून मिक्स करून घ्यायचे। तुपामुळे उकड आपली एकदम मऊसूत होते। मोदक आपले पांढरे शुभ्र व्हावे आणि चवीला एकदम लोण्यासारखे व्हावे त्यासाठी इथे आपण 1 वाटी दूध टाकणार आहोत। आता ह्याला चांगली उकळी आली की ह्यामध्ये 1 चमचा साखर आणि ज्या वाटीने आपण पाणी आणि दूध घेतले त्याच वाटीने 3 वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। मिक्स करताना गॅस मात्र लोच ठेवायचा आणि मिक्स करून झालं की वरती झाकण ठेवून गॅस बंद करायचा आणि ही उकड एक 10 मिनिटासाठी ठेवायची। तोपर्यंत आपण मोदकाचं आतील सारण बनवायला घेऊया। जेवढा नारळाचा किस घेतलेला असेल त्याचे निम्म गूळ घ्यायचं आहे। तर इथे मी 1 वाटी गूळ घेतलाय। इथे मी 2 चमचे तूप घेतले। तूप चांगलं वितळलं की त्यामध्ये 1 चमचा खसखस टाकून छान परतून घ्यायचे आणि लगेच ह्यामध्ये ओल्या नारळाचा किस टाकून छान तुपामध्ये 1 मिनिटभर कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचे आणि मग लगेच ह्यामध्ये गूळ टाकून गूळ वितळेपर्यंत हे सारण शिजवून घ्यायचे। ज्या वेळेस गूळ पूर्णपणे वितळून सगळं सारण एकजीव होईल त्यावेळेस समजायचे की आपलं सारण तयार झाले आणि गॅस बंद करून हे सारण थंड होण्यास ठेवायचे। तोपर्यंत इथे आपली उकड ही हलकीशी गार झालेली आहे, अजून पूर्णपणे थंड झालेली नाही। ताटात काढून घेऊया आणि असा एक तांब्या घेऊन त्याला थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि तांब्याने छान असं पीठ चांगलं मळून घ्यायचे। पीठ जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून मग आणखीन तांब्याने पीठ चांगलं मळून घ्यायचे। हे पीठ तांब्याने मळता मळताच हे पीठ थोडंसं थंड होतं। आता आपण हातानेच मळून घ्यायचे। थोडंसं कोमट आहे पण पाण्याचा शिंतोडा मारून पीठ चांगलं मऊसूत होईपर्यंत मळून घ्यायचे। तर पहा, मस्त असं मऊसूत पीठ मळून झालेलं आहे। 1 चमचा तूप टाकून हलकंसं आणखीन मळून घ्यायचे। ह्यामुळे मोदक आपले मऊसूत लोण्यासारखे तयार होतील। तर पहा, इथे आपलं सारणही थंड झालेलं आहे आणि पीठही छान मळून झालेलं आहे। तर इथे आपण आता मोदक बनवायला घेऊया। इथे मी थोडंसं कोरडं पीठ पण घेतलेलं आहे। ह्यामुळे काय होईल, हाताला पीठ चिटकलं जाणार नाही आणि पारीही अगदी सहज तयार होईल। लाटायची सुद्धा गरज पडणार नाही। हातानेच अगदी मस्त गोल गोल अशी पारी तयार होते, बघू शकता। एकदम पातळ अशी पारी बनवून तयार झालेली आहे, बघू शकता। अजिबात चिरा वगैरे पडलेल्या नाहीत। आता ह्याला मस्त अशा कळ्या पाडून घ्यायच्या। पहा, फार सोपं आहे कळ्या पाडणे, बघू शकता। अगदी इझिली तयार झालेत कळ्या। आता ह्यामध्ये आपल्याला जेवढं सारण भरायचं आहे तेवढं भरून कडा अगदी हलक्या हाताने बंद करून घ्यायच्या। तर पहा, मस्त असा सुंदर सुबक असा मोदक तयार झालाय। आणखीन एक करून दाखवते। जेवढं पीठ कमी घ्याल तेवढी पारी पातळ तयार होते आणि त्यामुळे मोदक खायलाही खूप छान लागतो। अशाच पद्धतीनेही बाकीचेही मोदक करून घेणार आहे, पण इथे मी फक्त 5च मोदक करून घेणार आहे। बाकीचे मी नंतर करून घेईन। इथे मी मोदक उकडण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। त्यावर हे मी मोदकाचं ताट ठेवून 10 ते 15 मिनिटं मीडियम गॅसवरती झाकण ठेवून वाफवून घ्यायचे। जर कळ्यांचा मोदक करायला जमत नसेल तर हा एक साधा सोपा मस्त उपाय आहे मोदक बनवायचा। एकदम इझिली तयार होतो, जास्त वेळही लागत नाही। तर हेही मी 7 मोदक बनवून घेतलेत। इकडे आपले हे मोदक उकडून झालेत। हे मोदक मी 15 मिनिटं उकडून घेतलेत। काढून घेऊयात। थंड होत आहेत तोपर्यंत हे दुसरे मोदक उकडायला ठेवूया। तर हे आपले पहिले मोदक थंड झालेत, बघू शकता। अजिबात फुटलेला वगैरे नाही किंवा खाली चिटकलेला सुद्धा नाही, बघू शकता। एकदम इझिली निघालेत मोदक। वरून थोडंसं तूप टाकून सर्व करूया। एकदम मऊ लुसलुशीत हे मोदक झालेले आहेत। तुम्हाला मी तोडूनही दाखवते, बघू शकता।
अप्रतिम झालेले आहेत। युवलूशा साच्यातले मोदकही तयार झालेत। हाही मोदक बघू शकता, एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे। तोडूनही दाखवते। एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी मऊसूत पांढरे शुभ्र लोण्यासारखे हे मोदक बनवून झालेले आहेत। तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।